नमस्कार मित्रांनो, क्राईम कट्टा चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजची घटना आहे मीराबाई बोंडारे यांच्या आयुष्यात घडलेली। मीराबाई यांची वय 40 वर्ष वयाच्या अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या मीराबाई स्वभावाने देखील तशाच होत्या। सर्वांशी हसत खेळत राहणाऱ्या आणि थट्टा मस्करी करणाऱ्या अतिशय कुटुंबीय वास्तल्य त्यांचा स्वभाव होता। त्यांच्या स्वभावाची सर्वांनाच भुरळ पडलेली होती। व्यक्ती लहान असो किंवा मोठा त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचा मीराबाईचा स्वभाव होता। त्यामुळे सर्वांशी एवढे चांगले वागून सुद्धा आणि सर्वांशी संपर्क असून सुद्धा मीराबाईच्या बाबतीत एक वाईट घटना घडली। मीराबाई यांच्या घराशेजारीच शेत आहे आणि त्या शेतामध्ये त्या काही कामानिमित्त गेल्या होत्या। तारीख होती 25 मार्च 2025 रोजीची। दुपारच्या सुमारास मीराबाई शेतात गेल्या होत्या। रात्र झाली तरी मीराबाई या काही घरी आल्या नाही। त्यामुळे मीराबाई कुठे गेल्या असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। गावात देखील मीराबाई बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली आणि कोणाच्या तोंडातून काहीतरी विचित्र शब्द निघू लागले। त्यामुळे घरचे लोक हे शेतात गेले तेव्हा शेताच्या बांधावर मीराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसून आला। त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून त्यांना संपवलं होतं। अतिशय देखण्या दिसणाऱ्या मीराबाईच्या बाबतीत एवढं टोकाचं पाऊल कोणी उचललं असेल हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता। घटनेचे गांभीर्य ओळखून गावच्या पोलीस पाटलांनी घनसावंगी पोलिसांना फोन केला। गावात ज्या पद्धतीने घटना घडली होती त्यामुळे गाव तर हादरून गेलंच होतं, पण जालना जिल्ह्यात देखील बीड जिल्ह्याची पुनरावृत्ती झाली की काय अशी चर्चा रंगू लागली होती। काही वेळातच पोलिसांची गाडी गावात पोहोचली आणि शेताच्या दिशेने पोलीस गेले। मीराबाईचा मृतदेह पोलिसांनी पाहिला, त्यांनी त्याचा पंचनामा केला आणि मृतदेह पीएम साठी रुग्णालयात पाठवण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला, पण त्या ठिकाणी त्यांना कोणताही विशिष्ट प्रकारचा पुरावा सापडला नाही। त्यावेळी त्या ठिकाणी फक्त एक दगड दिसत होता, तो दगड देखील मृतदेहाच्या बाजूला पडलेला दिसला। यावरून आता पोलिसांना या प्रकरणाचा शोध घ्यायचा होता। त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली। त्यानुसार मीराबाई बोंडारे यांच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन तत्काळ आरोपींना अटक करा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले। त्यानुसार खऱ्या अर्थाने तपास करायला पोलिसांनी सुरुवात केली। जवळपास 7 ते 8 दिवसानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढला। तेव्हा अख्खा महाराष्ट्र हादरून गेला। ज्या पद्धतीने आरोपींनी हा खून केला होता त्याचे कारण देखील पोलिसही डोक्याला हात लावून बसले। नेमकं मीराबाईच्या बाबतीत आरोपीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं ते आपण स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीची नोटिफिकेशन येईल। मीराबाई यांचं गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका आहे आणि या तालुक्यात आंतरवली नावाचं गाव आहे। या गावात मीराबाई त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या। घरी शेती चांगल्या प्रकारे चालू होती आणि घरातील असो किंवा गावातील लोकांशी गोड स्वभावाने वागणाऱ्या मीराबाई शेती आणि घरकामात देखील तरबेज होत्या। घरातील कामे आटपून मीराबाई या शेतात जात होत्या आणि त्यानुसार त्यांचा शेतातील लोकांशी देखील तेवढा संपर्क होता। शेतात येणाऱ्या महिला असो किंवा पुरुष यांच्याशी मीराबाई प्रेमाने बोलायच्या। लोकांशी प्रेमाने बोलले तर ते सुद्धा आपल्या बरोबर प्रेमाने बोलतात असा काहीचा स्वभाव असणाऱ्या मीराबाई सर्वांशी गोड बोलून शेतातील कामे करून घेत होत्या। त्यांच्या स्वभावाला घरचे लोक देखील चांगल्या प्रकारे ओळखून होते। त्यामुळे घरात देखील जरी तणतणाव निर्माण झाला तरी स्वभाव प्रेमळ असल्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायचं। काळ जसा पुढे जात होता तसा मीराबाईंचा अनेकांशी संपर्क येऊ लागला। त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा त्या नातेवाईकांना देखील संपर्क करायचा। कामाचा व्याप्त हा नेहमी चालू असतो, पण त्यातून वेळ काढून सर्वांशी एकजूट राहण्याचा सल्ला ते देत होते। याचाच गैरफायदा काही लोक उठवत होते, पण त्यांच्याशी वाद मीराबाई घालत नव्हत्या। त्यांच्या शेताच्या शेजारीच काही लोक राहत होते, त्यांची देखील मीराबाई यांच्या जवळचा संबंध होता। नेहमी कामात गुंतलेल्या मीराबाई 25 मार्च 2025 रोजी कामानिमित्त शेतात गेल्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काम सुरू असताना त्यांना नातेवाईकांना फोन लावायचा होता। त्यामुळे त्यांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या संतोष नावाच्या मुलाला मोबाईल मागितला। त्यावेळी संतोष हा मोबाईलवर गेम खेळत बसलेला होता। त्यावेळी थोडा वेळ मोबाईल दे असं जेव्हा मीराबाई म्हणाल्या तेव्हा संतोष यांनी नकार दिला, पण शेवटी मीराबाई यांनी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि नातेवाईकांना फोन लावला। आता शेतात पिकांना पाणी देणं चालू होतं। त्यावेळी शेतात असताना मोबाईलवर बोलत मीराबाई चालत होत्या, तर संतोष त्यांच्या पाठीमागे मोबाईल कधी रिकामा होतो याची वाट पाहत होता। 12ची वेळ झाली तरी मीराबाई यांनी काही फोन ठेवला नाही। त्यावेळी संतोषच्या मनात राग येऊ लागला होता। त्यावेळी त्यांनी मीराबाईला हटकलं आणि मीराबाई यांनी झटकन मोबाईल कट केला आणि तो संतोषच्या हातात देणार तेवढ्यात तो मोबाईल पाण्यात पडला। आता ज्या मोबाईलसाठी संतोष हा वेडापिसा झाला होता तोच मोबाईल पाण्यात पडल्यामुळे मीराबाई देखील परेशान झाले, कारण संतोष हा गेम खेळत असताना त्याच्या हातातून मोबाईल घेतला होता आणि आता तो पाण्यात पडला। आता मोबाईल दुरुस्ती होईल याची शक्यता कमीच होती। त्यामुळे संतोष संतापला आणि त्यांनी मीराबाईकडे मला मोबाईल द्या अशी मागणी करू लागला। त्यावेळी मीराबाई यांनी तोच मोबाईल बाहेर काढला आणि तो दुरुस्त करून देते असं त्यांनी सांगितलं, पण संतोषला गेम खेळण्याची सवय लागलेली होती
अर्ध्यावर गेम सोडून संतोषने मीराबाईला फोन दिला होता आणि त्याच्या मनात भरलेला राग बरंच काही सांगत होता, पण तिच्या रागाला मीराबाई यांनी काय मनावर घेतलं नाही. उलट संतोषला समजावून सांगत असताना संतोषने मीराबाईला खाली ढकललं. मीराबाई या जमिनीवर पडल्या. रागाने लालबुंद झालेला संतोष मीराबाईला मारहाण करू लागला. मीराबाईपेक्षा वयाने कमी असलेला संतोष याचा राग पाहून मीराबाई घाबरून गेल्या. केवळ मोबाईल पाण्यात पडला म्हणून संतोष याने उग्र स्वरूप धारण केलं होतं. शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हतं, त्यामुळे शेतात काय चालू आहे हे फक्त दोघांनाच माहिती होतं. दुपारच्या वेळ सुरू झालेला या भांडणाचा राडा वेगळंच वळण घेत होता. शेताच्या बांधावर पडलेल्या मीराबाईला संतोषने उठून दिले नाही. काही वेळातच बांधाच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड संतोषने उचलला आणि तो मीराबाईच्या तोंडावर मारला. दगडाचा एवढा जबर मार मीराबाईच्या तोंडावर बसल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. भला मोठा दगड डोक्यावर मारल्यामुळे मीराबाईच्या डोक्यातून रक्त बाहेर येऊ लागले. यावेळी संतोष हा घाबरून गेला आणि आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून संतोष मीराबाई बेशुद्ध पडली असेल असं समजून घटनास्थळावरून पळून गेला. शेतात गेलेले मीराबाई संध्याकाळची वेळ झाली तरी घरी आली नव्हती, त्यामुळे घरातील लोक सुद्धा चिंता करू लागले होते. मीराबाई शेतात गेली आहे सर्वांना माहित होते. घरातील काही मंडळी शेतात पोहोचली आणि त्यावेळी मीराबाईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही वेळातच गावातील लोक, पोलीस पाटील हे घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना देखील बोलावून घेतले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा एक दगड त्या ठिकाणी आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी दगडाला लागलेलं रक्त पाहिलं तेव्हा हा खून कोणीतरी गावातील व्यक्तीने केला असावा असा निष्कर्ष काढला. त्यानुसार पोलिसांनी गावातील लोकांची विचारपूस केली. त्यावेळी मीराबाईचा स्वभाव अतिशय सुंदर होता, त्यामुळे कोणासोबत त्यांचे भांडणही नसल्याचे कळाले. आता मात्र पोलिसांना तपासामध्ये अडचण येऊ लागल्या होत्या, कारण एवढा स्वभाव चांगला असताना देखील मीराबाईंना एवढं कोणी गंभीर प्रकारे मारलं असावं असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तपास कार्य तर जोमाने सुरू होतं, पण आरोपी मात्र सापडत नव्हता. त्यावेळी पोलिसांनी घटना ज्या ठिकाणी घडली त्या अंतरापासून एक घर जवळ होते. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी संतोष याने पोलिसांना पाहता तो घाबरून गेला. त्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी संतोष याकडे चौकशी केली असता अतिशय किरकोळ कारणावरून संतोष याने मीराबाईचा खून केल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणी घनसांगली पोलीस हे पुढील तपास करत आहे, परंतु ज्या पद्धतीने मीराबाई यांना मारण्यात आलं त्यामुळे मुले मोबाईलच्या किती आहारी गेले आहे हे लक्षात येतं. मुलांना मोबाईल देताना काळजी घ्या, अन्यथा अनर्थ घडू शकतो. एवढेच या घटनेवरून सांगायचे आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि क्राईम कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.